मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 20 तारकांच्या दुनियेत या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण काय पाहिलं तर ताऱ्यांची निर्मिती कशी होते, ताऱ्यांचा जीवन प्रवास आपण पाहिला, ताऱ्यांचे प्रकार पाहिले, आपण आकाश गंगेविषयी माहिती पाहिली, सूर्यमालेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली. आपण आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, तर आपण आकाश निरीक्षण हा मुद्दा आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आकाश निरीक्षण स्काय वॉचिंग आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये काय पाहिलं तर आकाशामधील जे तारे आहेत, ते वेगवेगळे तारे आहेत, त्यांची निर्मिती कशी झाली, त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांचे प्रकार कोणते, सूर्यमालेविषयी थोडक्यात माहिती पाहिली. मग आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर आकाश निरीक्षण स्काय वॉचिंग. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, तुम्ही म्हणजे मला आता तुम्ही सांगा, किंवा तुम्ही कधी हे अनुभवलं असेल, किंवा तुम्ही ही कृती करू शकता. कळलं की एका मोकळ्या जागेवर स्थिर उभे राहून जर दूरवर नजर टाकलीस तर तुम्हाला जमिनीचे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला काय जाणवेल. आकाश आणि जमिनीचे तुम्ही निरीक्षण करा. कधीतरी काय करा तर एखाद्या म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये जा आणि त्या जागेवर स्थिर उभे राहून दूरवर नजर टाका आणि मग जमीन आणि आकाश यांचे निरीक्षण करा. मग काय होतं, काय तुम्ही म्हणजे त्या निरीक्षणावरून तुम्हाला काय आढळून येतं सांगा बरं. तर एका मोकळ्या जागेवर स्थिर उभं राहून दूरवर नजर टाकल्यास तुम्हाला काय दिसतं तर आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं की नाही. आणि ते ज्या रेषेत मिळतात त्याला काय म्हणतात, क्षितिज असे म्हणतात. काय म्हणतात तर त्याला क्षितिज असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला हॉरिझॉन असे म्हणतात. काय तर एका मोकळ्या जागेवर स्थिर उभे राहून दूरवर नजर टाकल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते आणि ते ज्या रेषेत मिळतात त्या रेषेला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात क्षितिज असे म्हणतात, हॉरिझॉन म्हणतात. आता तुम्ही अजून एक कृती करणार आहात मुलांनो. काय तर आता नजर तुमची दूरवरच ठेवून स्वतःभोवती गोल गोल फिरत जमीन आणि आकाशाचे निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्या मोकळ्या ठिकाणीच म्हणजे मोकळ्या जागेवरच तुम्ही फक्त काय तर नजर दूरवर ठेवायची आहे आणि स्वतःभोवती गोल गोल फिरून जमीन आणि आकाशात यांचे निरीक्षण करायचे आहे. तुम्हाला काय जाणवेल सांगा बरं. काय जाणवेल तर तुम्हाला गोलाकार फिरता फिरता क्षितिज, आपण जे क्षितिजाचा काय होतो तर गोल तयार होतो. म्हणजे जमीन आणि आकाश जिथे टेकलेले असतात त्या भागाला काय म्हणतात तर क्षितिज म्हणतात. मग आपण गोल गोल फिरता फिरता काय दिसतं आपल्याला तर क्षितिजाचा सुद्धा गोल तयार होतो. आणि अशीच गोलाकार स्थितीत आपण वर पाहिलं म्हणजे आकाशामध्ये पाहिल्यास आकाश सुद्धा आपल्याला गोलाकृती दिसतं. कसं दिसतं तर आकाश आपल्याला गोलाकृती दिसतं. आकाशात फिरणारे ग्रह तारे याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो. काय होतं तर आकाशामध्ये ग्रह असतात, तारे असतात, याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो. आपण जर असं गोल गोल फिरत असताना आपण आकाशाकडे पाहिलं तर काय होतं तर आकाश आपल्याला गोलाकृती भासते आणि त्या क्षितिजाचा सुद्धा आपला गोल तयार होतो. आणि आता आपल्याला काय जाणवतं तर आकाशात फिरणारे ग्रह तारे या गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो. या आभासी गोलालाच काय म्हणतात तर खगोल म्हणतात. काय मुलांनो तर या आभासी गोलाला काय म्हणतात तर खगोल असे म्हणतात. क्षितिज या खगोलाचे 2 अर्धगोलात विभाजन करते. काय तर क्षितिज या गोलाचे 2 अर्धगोलात विभाजन करते. मग आता मुलांनो आपण आता पाहूया आता ऊर्ध्व बिंदू. काय तर ऊर्ध्व बिंदू म्हणजे काय तर आता हे बघा, ही मुलगी दिसते तुम्हाला, ही आकृती दिसते का इथे, ही आकृती दिसते तुम्हाला तर इथे हा बघा हे ऊर्ध्व बिंदू आहे आणि हे क्षितिज आहे, हे असं गोलाकार आहे ना, कळलं. आणि ही मुलगी आहे तर ह्या मुलीच्या एकदम म्हणजे असं जमिनीवर आपण उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला काय म्हणतात तर ऊर्ध्व बिंदू असे म्हणतात. काय म्हणतात हे बघा, ही मुलगी दिसते, त्या मुलगीच्या काय झालं, या मुलीच्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलीय बिंदूला काय म्हणतात तर ऊर्ध्व बिंदू असे म्हणतात. आणि जमिनीवर ही मुलगी तर जमिनीवर उभी आहे, मग जमिनीवर उभी राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला काय म्हणतात तर अधबिंदू असे म्हणतात. कळलं. ऊर्ध्व बिंदू म्हणजे काय तर
आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला, म्हणजे जेव्हा आपण जमिनीवर उभे राहिल्यास, ही मुलगी आता जमिनीवर उभी आहे ना, मग तिच्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला काय म्हणतात, तर ऊर्ध्व बिंदू म्हणतात. आणि जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला अधबिंदू असे म्हणतात. समजलं तुम्हाला? हे बघा, हे ऊर्ध्व बिंदू हे डोक्याच्या वर असतं आणि अधबिंदू हा आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलीय बिंदूला काय म्हणतात, तर अधबिंदू असे म्हणतात. आता खगोलीय ध्रुव काय, तर खगोलीय ध्रुव सेलेस्टियल पोल्स. आता पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून, हे बघा, ही आता आभासी खगोल आहे. हा काय आपण मगाशी पाहिलं ना की आपल्याला आभास होतो ना की हे गोल आहे, म्हणून आकाश हे गोल आहे असा आभासी होतो. मग हा आभासी खगोल आहे. आता या आभासी खगोलामध्ये खगोलीय ध्रुव कुठले आहेत, तर सेलेस्टियल पोल्स. पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी, ही बघा आकृतीमध्ये बघा, मी पॉइंटर ठेवलेला आहे इथे, की पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते, म्हणजे छेदते, त्यास खगोलीय उत्तर ध्रुव असे म्हणतात. हे बघा, खगोलीय उत्तर ध्रुव आहे ना. पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास काय म्हणतात, खगोलीय ध्रुव उत्तर ध्रुव असे म्हणतात. तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढवली, आता उत्तरेकडे वाढवली म्हणून त्याला काय म्हणतात, खगोलीय उत्तर ध्रुव. आणि आता दक्षिणेकडे वाढवली मग काय म्हणतात, त्याला खगोलीय दक्षिण ध्रुव म्हणतात. कळलं? दक्षिणेकडे वाढवली तर खगोलास ज्या बिंदूत ती छेदते त्यास खगोलीय दक्षिण ध्रुव असे म्हणतात. कळलं तुम्हाला? पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय उत्तर ध्रुव असे म्हणतात. आणि तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढवली, ही बघा, ही दक्षिणेकडे वाढवली तर खगोलास ती ज्या बिंदूत छेदते त्यास काय म्हणतात, खगोलीय दक्षिण ध्रुव असे म्हणतात. आता मध्यमंडळ म्हणजे काय, तर हे दोन्ही खगोलीय म्हणजे ध्रुव आहेत ना, हे खगोलीय ध्रुव, एक खगोलीय उत्तर ध्रुव आणि हा खगोलीय दक्षिण ध्रुव. तर ह्या दोन्ही खगोलीय ध्रुवांमधून आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अंधबिंदूतून जाणाऱ्या अर्धवर्तुळास मध्यमंडळ असे म्हणतात. काय, तर दोन्ही खगोलीय ध्रुवांमधून आणि निरीक्षकांच्या ऊर्ध्व आणि अंधबिंदूतून जाणाऱ्या अर्धवर्तुळास मध्यमंडळ असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला मेरिडियन असे म्हणतात. मुलांना तो वैश्विक वृत्त, तर वैश्विक वृत्त हे बघा काय आहे, हे वैश्विक वृत्त आहे. पृथ्वीचे डायग्राम मध्ये हे बघा वैश्विक वृत्त आहे. याच्यामध्ये काय आहे, तर वैश्विक वृत्त म्हणजे काय, तर पृथ्वीचे विषुववृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर खगोलाला त्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळास काय म्हणतात, तर वैश्विक वृत्त असे म्हणतात. सेलेस्टियल इक्वेटर. काय, तर सेलेस्टियल इक्वेटर. काय, कधी, तर वैश्विक वृत्त कुठे, हे बघा, हे वैश्विक वृत्त आहे. पृथ्वीचे विश्ववृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर ते खगोलाला ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळाला काय म्हणतात, हे बघा, वैश्विक वैश्विक वृत्त म्हणतात. या वर्तुळाला काय म्हणतात, हे बघा, ही वर्तुळ आहेत ना इथे दाखवलेत की नाही, याला काय म्हणतात, तर वैश्विक वृत्त. तर आयनिक वृत्त म्हणजे काय, तर मुलांना तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला पृथ्वी सूर्याभोवती फिरते माहितीये, परंतु पृथ्वीवरून आपल्याला काय वाटतं, तर सूर्य फिरत असल्याचा आपल्याला आभास होतो. पण सूर्य काही फिरत नाही, सूर्य त्याच ठिकाणी असतो. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण आपल्याला पृथ्वीवरून आभास कसला होतो, तर सूर्य फिरत असल्याचा आभास होतो. व सूर्याच्या या खगोलावरील या भासमान मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. काय म्हणतात, तर आयनिक वृत्त असे म्हणतात. समजलं तुम्हाला आकाशाचे निरीक्षण? आता आपण मुलांनो, सूर्य, चंद्र, तारे हे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. काय, तर हे पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळताना दिसतात. कारण का, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. काय, तुम्हाला माहिती आहे का हे, की सूर्य, चंद्र, तारे हे पूर्वेला उगवतात. हे तर माहिती आहे, सूर्य पूर्वेला उगवतो
आणि पश्चिमेला मावळताना दिसतात ना. मावळतात कधी तर पश्चिमेला, कुठल्या दिशेला मावळतात तर पश्चिमेला मावळतात, आणि उगवतात कुठल्या दिशेला तर पूर्वेला. कारण का तर पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. काय तर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. तुम्ही बारकाईने पाहिल्यास असे देखील लक्षात येईल की तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात व 4 मिनिटं लवकर मावळतात. काय तर तारे दररोज 4 मिनिटं लवकर उगवतात व 4 मिनिटं लवकर मावळतात. याचा अर्थ असा की एखादा तारा आज रात्री समजा 8 वाजता उगवल्यास तो उद्या 7:56 उगवताना दिसेल. कळलं? म्हणजे रोज तो 4 मिनिटं अगोदर उगवतात आणि 4 मिनिटं उशिरा मावळतात. कळलं तुम्हाला? समजा आज रात्री 8 वाजता उगवल्यास तो उद्या कधी उगवेल तर तो अगोदरच उगवेल, 4 मिनिटं अगोदर उगवेल, म्हणजे 7:56 तो उगवताना दिसेल. तर ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्र व सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. सूर्य दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र दिवसाला 12 ते 13 अंश आणि ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो. पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असं होतं. कळलं? कशामुळे होतं हे? तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र कशाभोवती फिरतो तर पृथ्वीभोवती फिरत असल्याने असे होते. मुलांनो, आता आपण आकाश निरीक्षण पाहिलं. मग आता आकाश निरीक्षणासाठी म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात असायला पाहिजेत हे आपण आता पाहूया. आता अवकाश निरीक्षणाची जागा म्हणजे आपल्या म्हणजे निरीक्षणाची जागा ही शहरापासून दूर कशी असावी तर शहरापासून दूर व शक्यतो ती रात्र कसली असावी तर अमावस्येची रात्र असावी. कळलं? अवकाश निरीक्षणाची जागा शहरापासून दूर व शक्यतो अमावस्येची रात्र असावी. अवकाश निरीक्षणासाठी द्विनेत्री दुर्बिणांचा वापर करावा. कुठल्या दुर्बिणींचा वापर करावा तर द्विनेत्री दुर्बिणांचा वापर करावा. उत्तर दिशेकडील ध्रुवतारा शोधून आकाश निरीक्षण करणे सोपे होते. त्यामुळे आकाश निरीक्षणासाठी ध्रुवतारा विचारात घ्यावा. पश्चिमेकडील तारे लवकर मावळणारे असल्याने सुरुवातीस पश्चिमेकडील ताऱ्यांपासून निरीक्षणास सुरुवात करावी. काय तर पश्चिमेकडील तारे लवकर मावळणारे असल्याने सुरुवातीस पश्चिमेकडील ताऱ्यांपासून निरीक्षणास सुरुवात करावी आणि उत्तर दिशेकडील ध्रुवतारा शोधून आकाश निरीक्षण करणे सोपे होते. कळलं? त्यामुळे आकाश निरीक्षणासाठी ध्रुवतारा विचारात घ्यावा. आकाश नकाशावर भूगोलाच्या नकाशासारखी उजवीकडे व डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते. काय तर आकाश नकाशावर भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडे पूर्व व डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते. नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर वर दक्षिण दिशा दाखवलेली असते. कारण नकाशा आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो. ज्या दिशेला आपण तोंड करून उभे राहतो ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करावी. काय तर ज्या दिशेला आपण तोंड करून उभे आहोत ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करावी. तर मुलांना आज आपण काय पाहिलं, काय शिकलो आपण आजच्या भागामध्ये? तर आपण आजच्या भागामध्ये आकाशाचे निरीक्षण पाहिले आणि मग आपण समजा जर एखाद्या मोकळ्या जागेवरून आपण आकाशाचे आणि जमिनीचे स्थिर उभं राहून आकाशाचे पण जमिनीचे निरीक्षण केले तर काय दिसेल तर आपल्याला आकाश हे जमिनीला टेकल्यासारखे दिसेल. ते ज्या रेषेत मिळतात त्याला काय म्हणतात तर क्षितिज असे म्हणतात. हे आपण पाहिलं आणि आकाशाचे निरीक्षण आपण पाहिले. मुलांना आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर नक्षत्र आणि राशी कोणत्या आहेत, नक्षत्र कोणते आहेत आणि विविध तारका समूह म्हणजे कोणते तारका समूह आहेत याचा अभ्यास आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. मुलांना तुम्हाला आता मी एक माहिती सांगते आस विद्यालयाची. आस विद्यालय हे भारतातील पहिलं ऑनलाईन स्कूल आहे. या स्कूलमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबसचे 6वी ते 10वीचे सगळ्या सब्जेक्टचे क्लास मिळतील. कळलं? आणि एवढंच नाही तर तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट सुद्धा मिळतील. पुन्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही म्हणजे जे टीचर्स आहेत त्याच्या सब्जेक्टचे जे टीचर्स आहेत त्या टीचर्सच्या सब्जेक्टना तुम्ही तुमचा प्रॉब्लेम विचारू शकता आणि तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स मिळणार ह्याच्यामध्ये जसे की हिंदी, मराठी, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, ICT
तुम्ही ह्या ऍप बद्दल तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा, अजून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा, कळलं? आणि ह्या ऍप बद्दलची माहिती तुम्ही त्यांना सर्वांना द्या. धन्यवाद.